नगर परिषद मोर्शी आपण आलेलो आहे नगर परिषद मोर्शी येथे। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी पालिकेच्या नगराध्यक्ष सौ प्रतीक्षाताई गुल्हाने। तर आपण जाणून घेऊया मोर्शीच्या काय समस्या आहे। तर काय नाले आहे भरलेले आहे आणि कुठे कुठे साफसफाई होत नाही आहे, त्या जाणून मी त्यांचा एक निवारण करण्यासाठी प्रयत्न माझे चालूच आहे आणि तसे प्रयत्न चालूच राहतील। तुमच्या ज्या समस्या आहे माझ्यापर्यंत येणे फार गरजेचं आहे। तुम्ही मला तुमच्या समस्या सांगत चला, जेणेकरून त्या माझ्यापर्यंत पोहोचेल। सांगायचं झालं एवढंच की जे रस्त्याचे आहे, रस्त्याचेही आता काही रस्ते मंजूर झालेले आहे। नाल्यासुद्धा काही आम्ही नवीन बांधण्यात येण्याचा जो प्रस्ताव आहे तो सुद्धा मंजूर झालेला आहे। लाईट्स जे ऑफ होते, आपल्या ज्या रोडवरचे काही लाईट लागत नव्हते, लाईटचा जो प्रॉब्लेम होता, ज्यांना सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जायचं असेल किंवा नाईट वॉक करायचं असेल, त्यांना सामोरे जावं लागत होतं, त्यांचे आपण लाईट चालू केलेले आहे। 26 जानेवारीनिमित्त जे रंगरंगोटीचे काम होते ते सुद्धा मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून लाईटिंग लावून झाला किंवा झाडांना कलर वगैरे रंगरंगोटी करून मी प्रयत्न केला आणि नालीचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। मी एवढंच सांगते की नगरपालिकेला मजूर वर्ग कमी असल्यामुळे थोडासा तुम्हाला त्रास होत आहे माझ्याकडून की नाली उपसा होत नाही आहे। तर मी सांगू इच्छिते की फक्त मला तुम्ही 1-1.5 महिन्यात या प्रक्रियेची भरती सुरू होईल मग, आणि सर्व मजूर वर्ग जर व्यवस्थित राहिला तर आम्ही सर्व वार्डात जो नालीचा त्रास आहे तो त्रास होणार नाही। मी एवढंच सांगू इच्छिते। कसं आजपर्यंत या नगर परिषदेला 4 वर्षापासून कोणी नसल्यामुळं हा आपल्याला त्रास सहन करावा लागत आहे आणि आपण याला सामोरे जात आहे। तर तुम्ही मला समजून घ्या, कारण मी नवीन असल्याकारणाने मी सुद्धा इथे शिकत आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण मी सुद्धा नवीन आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की मी तुमचे सहकार्य अपेक्षित करते, कारण आता तुम्ही जर म्हणाल की पूर्ण मोर्शीचे एकाच दिवशी मला सर्व काम करून द्या तर जमणार नाही। मला किमान 2 ते 2.5 वर्ष तरी द्या। मी त्या 2 ते 2.5 वर्षात तुम्हाला आपल्या मोर्शीची काहीतरी कायापालट होईल, मी हे तुम्हाला वचन देते। आणि धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम।